मित्रांनो, पाठीमागच्या 2 लेक्चरना आपण फॅमिली बिझनेस, कुटुंब व्यवसाय या संदर्भातला अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये आपण प्रस्तावना त्याची लक्षात घेतली. कुटुंब व्यवसाय हे आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे असं म्हटलेलं आहे. त्यानंतर त्याचा अर्थ व्याख्या आपण लक्षात घेतल्या. त्यानंतर त्याचे टाइप्स, प्रकार, अर्थात हा छोट्या प्रश्नासाठी असतो, परंतु जे प्रकार आहेत आपल्याला कुटुंब व्यवसायाचे ते प्रकार आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. जे कुटुंब व्यवसाय हा भारतासारख्या विकसनशील देशामध्ये खूप महत्त्वाचा आहे. पूर्वांपार चालत आलेला आहे, पिढ्यानपिढ्या चालत आलेला आहे. कोंगो गुमीचा आपण जपानमधला बघितला की 46वी पिढी त्यांची आत्ता सध्या कार्यरत आहे. म्हणजे पिढ्यानपिढ्या हा व्यवसाय सुरू असलेला पाहायला मिळतो. आणि याच्यामध्ये विशिष्ट भारताचा पर्टिक्युलर विचार केला तर जातीवर आधारित असणारे व्यवसाय, म्हणजे 12 बलुते जरात आणि 16 पगड जाती, ह्या आधारावरती आपल्याकडे पूर्वी व्यवसाय असलेले पाहायला मिळतात. परंतु अलीकडच्या काळामध्ये आधुनिक 21व्या शतकामध्ये त्याच्यामध्ये आमूलाग्र स्वरूपाचा बदल झाला आहे. कोणी कोणत्याही प्रकारचा व्यवसाय करायचं स्वातंत्र्य आपल्याला स्वातंत्र्यानंतर मिळालेलं आहे. 150 वर्ष आपण पारतंत्र्यात होतो. त्यामुळं आपल्या संदर्भातली सगळी धोरणं असतील ती ब्रिटिश ठरवत होते आणि त्यामुळं काही गोष्टींचा विकास होऊ शकला नाही. परंतु पारतंत्र्यात असतानासुद्धा कुटुंब व्यवसाय हे वाढीस लागले, टिकून राहिले, किंबहुना त्याच्यामध्ये वाढ विस्तार झाला, विकास झाला, हे आपण समजावून घेणं आवश्यक आहे. तर कुटुंब मालकीचा जो व्यवसाय आहे, जे प्रकार आपण पाहतो त्या प्रकारामध्ये पहिला प्रकार जो आहे तो कुटुंब मालकीचा व्यवसाय. 3च प्रकार आहे त्याच्यामध्ये. त्यातला हा पहिला प्रकार तुमच्या समोर आहे, कुटुंब मालकीचा व्यवसाय. म्हणजे फॅमिली ओन्ड बिझनेस, कौटुंबिक मालकीचा व्यवसाय एक नफा मिळवून देणारा व्यवसाय आहे की ज्यामध्ये मालकीचं नियंत्रण हे शेअरच्या संख्येवर, शेअरची संख्या म्हणजे 100 शेअर्स असतील तर त्यातले 51% शेअर्स, 51 शेअर्स हे त्या कुटुंबाच्या मालकीचे असतात. किंवा मालकीच्या इतर प्रकारावर एकतर कुटुंब किंवा कुटुंबातील सदस्यांच्या मालकीद्वारे केली जातात. म्हणजे त्या व्यवसायाची ओनरशिप, मालकी, मग ती शेअर्स खरेदी करून असू दे किंबहुना स्वतःचं भांडवल त्याच्यामध्ये गुंतवलेलं असू दे, मग त्याच्यामध्ये एकल व्यवसाय असेल, कंपनी असेल. आता कंपनी असेल तर शेअरचा विषय येतो. एकल व्यवसाय म्हणजे एकट्याचा व्यवसाय असेल, प्रोप्रायटरी बिझनेस असेल, किंबहुना पार्टनरशिप फर्म असेल किंवा कुटुंबानं पार्टनरशिप फर्म केली, म्हणजे आता याच्यामध्ये कसं असतं, HUF म्हणजे हिंदू अनडिवायडेड फॅमिली असा भाग असतो त्याच्यामध्ये. आणि हिंदू अनडिवायडेड फॅमिली हा ॲक्ट आहे आपल्याकडं पूर्वीपासून, म्हणजे पारतंत्र्यात असल्यापासून आहे. तर व्यवसायाचे शेअर्स हे निम्म्यापेक्षा जास्त एका कुटुंबाच्या मालकीचे असायला पाहिजे जर कंपनी असेल तर. आणि प्रोप्रायटरी असेल तर तो स्वतः त्या कुटुंब त्याचा मालक असतो, त्या कुटुंबातला कर्ता त्यातला प्रमुख असतो. त्यामुळे त्या कुटुंबाचा प्रभाव व्यवसायावरती पूर्णपणे पडलेला दिसून येतो, कारण त्यांची मालकीच आहे ना. आणि मालकी असेल तर त्यांचा प्रभाव दिसून येणारच ना. आता अशा प्रकारचे व्यवसाय विशेष करून लहान आकारात असतात, हे मात्र खरं आहे. छोटंसं किराणा दुकान असेल, छोटंसं कापड दुकान असेल, म्हणजे छोटंसं काहीतरी विक्री, इतर वस्तूंची विक्री करणारं दुकान असेल, स्टेशनरी, हे कौटुंबिक स्वरूपाचे व्यवसाय झाले. हे फार मोठं स्वरूप याचं शक्यतो असत नाही. आता दुसरा जो यातला प्रकार आहे
तो कुटुंब मालकी व व्यवस्थापित व्यवसाय, फॅमिली ओन्ड अँड मॅनेज्ड बिझनेस. फक्त मालकी नाही तर व्यवस्थापनसुद्धा ते कुटुंब करत असतं. या कौटुंबिक व्यवसाय प्रकारात व्यवसायाची मालकी ही शेअर्स किंवा इतर मालकी प्रकाराद्वारे नियंत्रित होत असते. एका विस्तारित कुटुंबातील सदस्याद्वारे किंवा कुटुंबातील एका सदस्याच्या मालकीद्वारे नियंत्रण केले जाते. म्हणजे कुटुंबातील काही सदस्य यांची मालकी त्याच्यावरती असते किंवा कमीत कमी एका सदस्याची तरी मालकीद्वारे त्याचं नियंत्रण असतं. परंतु कुटुंबातील इतर सदस्यांचा त्यावर लक्षणीय प्रभाव असतो, होल्ड असतो त्यांचा त्याच्यावर. एक सदस्य जरी असला, म्हणजे कंपनी असेल आणि एक सदस्य, एक संचालक असेल, तरीसुद्धा त्याचं नियंत्रण आहे. एकटा जरी संचालक असेल तर त्याचे एकट्याचे 51% शेअर्स असतील, हे लक्षात घ्या. आणि कुटुंबाच्या मालकीचं म्हणजे नावावर ते त्यांच्या जरी नसेल तर त्या सदस्यावर त्या कुटुंबाचा प्रभाव असतो. या नियंत्रित मालकीमध्ये प्रदान केलेले अधिकार व्यवसायाची उद्दिष्ट निश्चिती, ती साध्य करण्यासाठी वापरावयाच्या पद्धती, लक्ष्य गाठण्यासाठी धोरण निर्धार करण्यास परवानगी देतात. व्यवस्थापित का म्हटलंय तर ह्याच्यामुळे म्हटलंय, त्या नियंत्रित मालकीमध्ये त्या सदस्य जो असेल किंवा 2 सदस्य असतील त्यांना अधिकार दिलेले आहेत. पैसे खर्च करण्याचे अधिकार असतील, काम सांगण्याचे अधिकार असतील, शिस्त राखण्याचे, नियम करण्याचे, उद्दिष्ट, ध्येय, धोरणं ठरवण्याचे, त्याची पूर्तता करून घेण्याचे सगळे अधिकार आले. व्यवसायाचं नियोजन करणं असेल, व्यवस्थापन करणं असेल, कंट्रोल करणं असेल, समन्वय करणं, संघटन करणं, मोटिवेशन देणं वगैरे, कामगारांचा मोबदला ठरवणे, हे सगळ्या संदर्भातले ते अधिकार तुम्हाला. म्हणजे ते ठरवायचं आहे आणि नुसतं ठरवायचं नाही तर ते साध्य करून घ्यायचं आहे. त्यासाठी सुद्धा तुम्हाला काही पद्धती ठरवायच्या, तर याचे सुद्धा अधिकार तुम्हाला बहाल करण्यात आलेले आहेत. तुम्ही जे टार्गेट ठरवताय ते टार्गेट पूर्ण करण्यासाठी तुम्ही पॉलिसी डिटरमाइन करू शकता, ठरवू शकता, पॉलिसी डिसिजन घेऊ शकताय. या सगळ्यांची तुम्हाला परवानगी त्या नियंत्रित मालकीद्वारे मिळते, म्हणजे व्यवस्थापन, मॅनेज्ड बाय बिझनेस. अशा व्यवसायाच्या व्यवस्थापनामधील कुटुंबातील एक किंवा त्यापेक्षा अधिक सदस्यांचा सक्रिय सहभाग असतो, ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन. त्या कुटुंबातील सदस्यांचं त्या व्यवस्थापनामध्ये असतं, तर त्याला कुटुंब मालकी व व्यवस्थापित व्यवसायात दुसऱ्या प्रकारामध्ये ते येतं. विद्यार्थी मित्रांनो, पहिला जो प्रकार आहे तो कुटुंब मालकीचा आहे आणि दुसरा आहे तो कुटुंब मालकी व्यवस्थापित. त्याच्यामध्ये व्यवस्थापित हा शब्द वापरला आहे, पण व्यवस्थापित शब्द असल्यामुळं व्यवस्थापनामध्ये सुद्धा त्यांचा पूर्ण सहभाग आहे. आता आपण बघितलं, पहिला प्रकार हा लहान व्यवसायाच्या संदर्भात असतो, हा प्रकार थोडासा मोठ्या व्यवसायाच्या संदर्भात असतो. पण मोठ्या व्यवसायामध्ये एकटा व्यक्ती काही मालकी आणि व्यवस्थापन दोन्ही गोष्टी करू शकत नाही. त्यामुळे व्यवस्थापन करण्यासाठी पगारी लोक ठेवले जातात, पगारी त्या ठिकाणी अधिकारी किंवा सेवक ठरवले जात असतात, त्यांच्यामार्फत केले जातात. असं जरी असेल तर त्यांचा प्रमुख म्हणून त्या कुटुंबातील एक सदस्य त्यांचा प्रमुख म्हणून किंवा एकापेक्षा जास्त सदस्य त्या व्यवस्थापनामध्ये महत्त्वाचे डिसिजन घेण्यासाठी, धोरण ठरवण्यासाठी, त्यानंतर टार्गेट पूर्ण करण्यासाठी, जे काही करायचं आहे ते करण्यासाठी आणि पूर्ण मॅनेजमेंट करण्यासाठी त्या ठिकाणी असतात. आता याच्यातला तिसरा आणि शेवटचा जो प्रकार आहे तो प्रकार आपण इथं लक्षात घेतो, कुटुंब मालकी व नेतृत्वाखालील कंपनी. कुटुंब मालकी हा तिन्हीमध्ये कॉमन शब्द आहे, फक्त पुढं शब्द बदलला. नेतृत्वाखालील कंपनी हा कौटुंबिक व्यवसाय प्रकार कुटुंब मालकी व व्यवस्थापकीय व्यवसाय या प्रकारासारखाच आहे. म्हणजे दुसरा आपण जो प्रकार पाहिला आहे त्यासारखाच हा प्रकार आहे. परंतु यामध्ये एवढा फरक आहे की कुटुंबातील कमीत कमी एक व्यक्ती ही त्या व्यवसायाच्या किंवा कंपनीच्या संचालक मंडळाचा सदस्य असतो आणि त्याचा कंपनीच्या निर्देशन संस्कृतीवरती प्रभाव पडतो. म्हणजे इथं डायरेक्ट संचालकच या ठिकाणी लक्षात घेतलेला आहे आणि तो संचालक त्या ठिकाणी नेतृत्व करतो. त्यामुळे
त्यांच्या नेतृत्वाखाली, कुटुंबाच्या नेतृत्वाखालीच ती कंपनी पूर्णपणे चालते. म्हणजे वरती फक्त मॅनेजमेंट लक्षात घेतलं आहे, प्रमुख कदाचित बाहेरचा असेल, पण या ठिकाणी पूर्ण लिडरशिपच त्या कुटुंबाची आहे, हे तिसऱ्या प्रकारामध्ये लक्षात घेतलेलं आहे. आता हे जरी असेल तर हे म्हणजे अगदी खोलात जाऊन लक्षात घेतलेले प्रकार या ठिकाणी असलेले आपल्याला दिसून येतात. पण आपण कुटुंब व्यवसाय म्हणजे काय लक्षात घेतोय एकंदरीत, तर कुटुंबाद्वारे चालवला जाणारा व्यवसाय, त्या कुटुंबाच्या मालकीचा व्यवसाय. मग याच्यामध्ये काय म्हटलं आहे, व्यवस्थापन करतात का, तर तो छोटासा भाग बघायला गेला. पूर्ण त्या कंपनीचं नेतृत्व करतायत का, मालकी तर आहेच, नेतृत्व पण करतायत का, तर तोही भाग या ठिकाणी वेगळा आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपण या लेक्चरमध्ये त्या कुटुंबाच्या जे काही आहे त्या संदर्भातल्या आपण 3 प्रकारांचा अभ्यास केलेला आहे. आता थोडंसं कुटुंब व्यवसायाबद्दल आपण अधिक माहिती घेण्यासाठी या ठिकाणी एक छोटासा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. तर एक मिनिट आपण ते सगळं चालू करण्यासाठी देऊया. विद्यार्थी मित्रांनो, आपण इन्फोसिस या कंपनीची आपण लक्षात घेतो. Still, many of us give up our dreams and ambitions as we have no one to motivate us or guide us forward. If you are passionate about achieving success, do check out our book, The Singing Panda, in the description below. The book will not let you give up without trying, and it will guide you towards your goal and success. And now, let's begin with our video. Hello and welcome to TFC. I'm Naveen. This time, we will start our journey by visiting a library. In this fascinating world of knowledge and stories, let us read a book, a love story. But unlike the overly dramatic stories like Romeo and Juliet or Heer Ranjha, this one is just a simple love story. A long time ago, in the vibrant city of Pune, a young man met a beautiful girl. He soon fell in love with her. He wanted to propose her, but was not sure what to say. One day, he blurted out, "I am 5'4". I come from a lower middle class family and I can never become rich, but still, will you marry me?" The girl liked his honesty, and after a while, she said yes. That young girl was the writer and philanthropist Sudha Murthy, and the young man who thought he will never become rich was Narayan Murthy. Infosys, the company which he co-founded, has now grown into a worldwide conglomerate operating in over 45 countries and has more employees than Facebook, American Express, Coca-Cola, and Nike combined. The journey of Infosys started far away from India. It started with a backpack in France. In 1973, the 27-year-old Narayan Murthy resigned from his job in Paris and over the next 11 months hitchhiked his way across 25 countries. This mammoth journey opened his eyes about different people and cultures. During this journey, he, a son of a high school teacher, saw a dream of becoming an entrepreneur, a dream of creating jobs. When he returned to India, he started a small consulting company called Softronics. But after 1.5 years of hard work, that venture failed. His dream
of becoming an entrepreneur was now shattered. He later got married and got a job in Patni Computers. Everything was going well, but he was not satisfied. He still wanted to become an entrepreneur. So, in 1981, he borrowed 10,000 rupees from his wife and, along with 6 of his juniors, started a new company called Infosys. The front room of Narayan Murthy's home became their first office. They could not even afford to buy a computer. There were difficulties. Still, all of them kept on trying. 8 years later, their joint venture with a US partner collapsed. Also, one of the co-founders on the verge of being shut down. But Narayan Murthy didn't want to give up this time, and so the rest stayed in the company. After that lowest point, things started improving. Infosys tracks in the early 1990s. Along with Infosys, India was also changing rapidly. But at that time, the Indian stock market was stuck with its biggest security scam. That was the time when Infosys took a major risk and listed their shares in the Indian stock market. But not many people were willing to purchase Infosys shares. Their IPO went undersubscribed. Now, 27 years later, Infosys stock has grown so enormously that suppose in 1993, instead of purchasing the popular Maruti 800, someone would have purchased Infosys shares, that 1 lakh rupee investment would have now grown to over 30 crores. That too, when we only consider the bonus shares. Now, the market cap of Infosys is more than auto majors like Ford, Volvo, and even banking majors like Barclays, RBS, and even State Bank of India. To understand the fascinating business empire of Infosys, let's first answer a basic but important question. What work do these IT services and outsourcing companies like Infosys actually do? Let's give a short example. Suppose we own a coffee shop. We will call it TFC Inspire Cafe. Initially, we just have one store and it's easy to manage. But soon, the business starts growing from 1 to 40 to 400 stores. We should be happy, right? Now we are big, but how can we manage such a big enterprise? So many stores, employees, inventory. That's where IT service companies like Infosys come in. They create and customize IT applications helpful in managing our business and also provide maintenance and IT support. On the other hand, the outsourcing companies can operate a call center for us or can manually enter our customer feedback to a database. Now, as we have increased our knowledge, let the fun begin. Let's travel across the world and witness the remarkable business empire of Infosys. We will start in North America and reach the picturesque Canada. Here, Infosys operates 3 delivery centers, while their public services company has developed IT applications for Canada Post, Ministry of Transportation in Ontario, and is currently working on modernizing Canada's procurement system. Moving to US, we will reach New York City. While visiting the bustling Times Square, we will find the world's second largest stock market, Nasdaq. In 1999, Infosys became the first Indian company to be listed on Nasdaq. Here in America, Infosys has over 10,000 employees, operates in over 15 locations, is constructing a 70-acre education center in Indianapolis, and has also worked on modernizing social and healthcare systems in District of Columbia and child welfare systems in Texas. Furthermore, in US, Infosys owns an IT services management company, an oil and gas industry consulting company, a San Francisco-based e-commerce solutions company, and an advertising and marketing company. Moreover, Infosys also holds investments in multiple startups that include an automated data discovery company, a software-defined server company, a data solutions provider, an air quality monitoring startup, a wearable tech startup, and also a California-based AI-focused venture capital fund. Moreover, the group's foundation has aided free computer science training of over 13,000 teachers from all across the US. Furthermore, Infosys has 2 delivery centers in Mexico and another one in San Jose, Costa Rica, while their popular banking solution, Finacle, is also used by banks in Mexico and Jamaica. Overall, Infosys Finacle is used in over 90 countries and caters to
16.5% of the world's adult banked population. Moving to South America, we will find Infosys delivery centers in Chile, Peru, and Brazil, while the largest commercial bank in Colombia also uses Finacle. Now let's travel to the lively Africa. Here, Infosys has operations in South Africa and Mauritius. Moreover, in Africa, Finacle is used by banks in Nigeria, Kenya, Uganda, and also Mauritius. Their mobile banking solution was recently adopted by Africa's biggest lender bank. Now let's move to Europe and reach the enchanting Spain. Here, at the much debated COP25, Infosys was awarded the UN Global Climate Action Award, the first Indian company to receive this award. Moving to the UK, we will reach London and watch an ATP Tour tennis match. Infosys is the global technology partner of ATP and has developed tennis stats and scores platforms and even mobile apps. Moreover, in Europe, Infosys operates in over 15 countries and owns a design company in London, a majority stake in the largest mortgage service provider in Netherlands, a 1,400 employee contact center in Ireland, and also owns a leading Salesforce consulting company in Finland. Furthermore, Infosys is also working on modernizing IT applications of Finnish postal service Posti, while Finacle is used by banks in Belgium and Croatia. From windy Croatia, we will quickly move to Australia. Here, Infosys owns outsourcing subsidiary Infosys Portland and is also currently involved in digitizing welfare payment systems for Service Australia. From Australia, let's move to Asia. Here, Infosys owns an automation software company in Israel, has IT delivery centers in over 8 countries, including Japan, and multiple delivery centers in China. Moreover, Finacle is used by banks in Philippines, Singapore, and all across the Middle East. After our world tour, finally, it's time to reach India. We will land in the city of Mysore. Here, Infosys operates a 337-acre training center, the world's largest corporate university. This campus has over 200 classrooms, sports facilities, swimming pool, gym, and a private multiplex. Moreover, Infosys operates massive centers located in over 25 locations across India and also receives over 2 million job applications every year, which is almost greater than the entire population of Bahrain and Maldives combined. Their Finacle solutions are used by many top Indian banks, including ICICI. Furthermore, in India, Infosys has worked on projects for India's Postal Service, GST network, and also holds investments in a technology venture capital company and a drone startup. Not only that, Infosys Foundation has been involved in aiding construction of over 2,500 houses in flood-affected areas, over 15,000 toilets, over 60,000 libraries, has funded hospitals and aided midday meals for over 1.4 million school children. The foundation also awards an annual $100,000 Science and Research Prize, the highest monetary award for research in India. Now, Infosys is India's second biggest IT company, earning around $1 billion in revenue every month. But it took them a long 23 years to reach their first $1 billion in revenue. This journey of Infosys shows us that no great success is ever achieved without struggles and challenges. To succeed, one must work hard and most importantly, survive the difficult times. So in the end, all I can say, this is the massive business empire of Infosys. Also, a final shout out for our book, The Singing Panda. Do check it out. It will guide you in your path and most importantly, won't let you give up. Thank you. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा सगळा व्हिडिओ पाहिला. हा व्हिडिओ तुम्ही पाहत असताना ही इन्फोसिस कंपनी कशा पद्धतीनं विकसित होत गेली. एक काळ असा होता की त्या इन्फोसिस कंपनीच्या
बऱ्याचशा पार्टनरनी त्या कंपनीमधून बाहेर पाडण्याचा निर्णय घेतला होता. अतिशय वाईट परिस्थितीमध्ये अगदी पत्नीचं सोनं विकून त्यांचे शेअरचे पैसे देऊन स्वतः नारायण मूर्तींनी हा व्यवसाय पुढे चालू ठेवला. आणि आपण पाहिलं अतिशय महत्त्वाची गोष्ट, 1993मध्ये ज्यांनी 1,00,000 रुपयाचे शेअर्स घेतलेले होते त्यांचे 2020मध्ये 31 कोटी रुपये झाले. 1,00,000 रुपयाचे 31 कोटी त्याचे शेअरच्या किमती झाल्या. ज्यांनी तो 20 वर्ष शेअर्स ठेवला, 20 वर्ष नाही 16-17 वर्षे त्यांनी जे ठेवला त्यांना 31 कोटी रुपयाची व्हॅल्यू त्याची 1,00,000 रुपयाची झालेली आहे. म्हणजे किती ग्रोथ मोठ्या प्रमाणावरती झाली. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे हा या ठिकाणी जो म्हैसूरचा कॅम्पस दाखवला की जो 320 एकरामध्ये आहे आणि तिथं जवळजवळ जगातलं सर्वात मोठं कॉर्पोरेट ट्रेनिंग सेंटर आहे. एका वेळेला 30,000 विद्यार्थी की जे विद्यार्थी म्हणता येणार नाही की जे एम्प्लॉई इन्फोसिसमध्ये निवडलेले असतात त्यांचं पहिलं 6 महिन्याचं ट्रेनिंग ह्या कॅम्पसमध्ये ॲट अ टाईम 30,000 लोकांचं झालं. आपलं भाग्य असं आहे की त्या ठिकाणी 10 दिवस राहून आपल्याला ही एक स्किल डेव्हलपमेंटचं ट्रेनिंग मला घेता आलं. अगदी 5 स्वरूपाची व्यवस्था त्या ठिकाणी असलेली आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर जे ट्रेनिंग आपण घेतलं त्यावेळेला ही तर 5 स्टार व्यवस्था होतीच, परंतु तो कॅम्पस 10 दिवस आम्हाला जवळून पाहता आला हे एक आमचं भाग्य आहे. केवळ 300 एका शिफ्टला वॉचमन तिथं असतात. इन्फोसिस नावाच्या आकाराच्या म्हणजे IN वगैरे या आकाराच्या त्या ठिकाणी बिल्डिंग्स असलेल्या आपल्याला पाहायला मिळाले. तर ते विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला आपण या ठिकाणी थांबूया. तुम्ही हे लेक्चर ऐकलं, तसंच तो व्हिडिओ पाहिला, समजवून घेतला, याबद्दल मी तुमचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो.